श्री स्वामी समर्थ. नमस्कार स्वामी भक्त हो. मी दीप्ती पाटील आपल्या स्वामींच्या चॅनलमध्ये आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. आपल्या स्वामींच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. आज आपण महाराजांची लीला ऐकणार आहोत. भक्तिप्रिय श्री स्वामी समर्थ. महाराजांना एकनिष्ठ भक्ती फार प्रिय असे. आपल्या भक्तास ते इतर तीर्थास जाण्याची परवानगी देत नसत. एकदा पैठणकडील विदुर जातीची विठाबाई नावाची एक स्त्री महाराजांच्या दर्शनास अक्कलकोट येथे आली. तो आषाढ महिना होता व एकादशी नजीकच आल्याने बाईच्या मनात पंढरपूरला श्री विठ्ठलाच्या दर्शनाचे जाण्याचे होते. तिने आपला उद्देश बाळप्पा व गणपतराव या सेवेकऱ्यास कळविला. श्री स्वामी समर्थ त्यावेळी राजवाड्यात मुक्कामाला होते. बायकांशिवाय पुरुषांना राजवाड्यात जाण्याची परवानगी नसे. महाराज एकदा तेथे गेले की बरेच दिवस तेथे मुक्काम करीत असत. आता महाराज लवकर येणार नाहीत असा विचार करून बाळप्पा आणि गणपतराव या दोघांनी आपण विठाबाईबरोबर जाऊन पंढरीनाथाचे दर्शन घ्यावे व लगेच परत यावे असे ठरवून त्यांनी आपले हे मनोगत विठाबाईस सांगितले. दुसऱ्या दिवशी परत महाराजांचे दर्शन घेऊन निघावे असे विठाबाईने ठरवले. सकाळीच विठाबाई महाराजांच्या दर्शनास राजवाड्यात गेली. दर्शन घेतल्यावर तिच्या तोंडाकडे पाहून महाराज म्हणाले, काय ग, विठोबाचे चरण धरण्यास अजून गेली नाहीस? हे शब्द ऐकताच बाईने लाजेने मान खाली घातली. सर्व बायका हसू लागल्या. विठाबाईने विचार केला की मी महाराजांच्या सेवेकरींना बरोबर नेणार हे जाणून महाराजांनी आपली टर उडवली असणार. मग ती महाराजांना म्हणाली, आपण बोलते चालते विठोबा येथे असताना मी पंढरपूरला कशाला जाऊ? असे बोलून ती मुक्कामाच्या ठिकाणी आली व झालेली घटना बाळप्पा आणि गणपतराव यांना सांगितली. पुढे त्या सेवेकऱ्यांचा व विठाबाईचा पंढरपूरला जाण्याचा बेत रद्द झाला. त्यानंतर महाराज लवकरच राजवाड्याबाहेर नेहमीच्या स्थानी येऊन भक्तांना दर्शन देऊ लागले. असेच एकदा परशुराम सेवेकरी यांच्या मनात आले की श्री काशी क्षेत्री जाण्यास यात्रा निघाली आहे. त्यांच्याबरोबर आपण जाऊन श्री काशी विश्वेश्वराचे दर्शन घ्यावे म्हणून ते श्री स्वामींची आज्ञा घेण्यास आले. महाराजांनी त्यांना उत्तर दिले, संत चरणाची माती तीच माझी भागीरथी. हे उत्तर ऐकून परशुराम याने काशी यात्रेस जाण्याचा बेत रद्द केला व श्री स्वामीचरणीच आपली सर्व तीर्थे आहेत अशी भावना धरून महाराजांची श्रद्धेने तो सेवा करू लागला. महाराजांनी त्यांच्या अनेक भक्तांना ज्याच्या त्याच्या कुलदैवतेचे दर्शन बसल्या जागीच दिले होते. ते सर्व भक्त महाराजांच्या ठिकाणीच सर्व दैवते आहेत असेच मानित असत आणि कुठे जात नसत. महाराज अवतारी असल्याने काही लोक एखादी पोथी किंवा आपले उपास्य दैवत जे असेल त्याची प्रतिमा नवीन घेतात. प्रथम ती महाराजांच्या हातात देऊन त्यांच्या हाताने प्रसाद म्हणून परत घेऊन मग वाचनास अथवा पूजनास सुरुवात करीत असत. मात्र महाराज आपल्या भक्तास दुसऱ्या देवतेचे भजन पूजन करण्यास आज्ञा देत नसत. एक दिवस बाळप्पा सेवेकऱ्याने शाकंभरी महात्म्याची पोथी महाराजांच्या हाती दिली, पण महाराजांनी ती बाळप्पास परत दिली नाही. या उलट एक वाशिम करबोवा नावाच्या गृहस्थास महाराजांनी ती पोथी दिली. बाळप्पाचे दैवत महाराजच झाले होते. असे असताना त्याला दुसऱ्या दैवताची गरज काय? यावर एकनिष्ठ भक्ती महाराजांना प्रिय होती. एक दंतभट्ट म्हणून महाराजांचा सेवेकरी होता. नंतर त्याने संन्यास ग्रहण करून काशी क्षेत्री कायमचे वास्तव्य केले. तो अक्कलकोट येथे असताना एकदा त्याच्या मनात आले की आपल्या कुलदेवतेच्या दर्शनास जावे. दंतभट्टाने महाराजांची कुलदेवतेस जाण्यासाठी आज्ञा मागितली. तेव्हा महाराज म्हणाले, तुझी देवी कोठे आहे? ती आणून दे. त्यावेळी दंतभट्टाने आपल्या देव्हाऱ्यातील रुपयाचा देवीचा टाक होता तो आणून महाराजांच्या हाती दिला. तेव्हा महाराजांनी तो घेऊन आपल्या पायातील जोड्यात घातला व काढला. असे पुन्हा पुन्हा त्याच्या देखत केले.
मग तो काढून त्याला म्हणाले, हा पाहिलास का, असे म्हणून त्याला दाखवला. तेव्हा दंतभट्टाने खात्री केली की सर्व देव महाराजांच्या चरणी आहेत. हेच महाराजांना सुचवायचे होते. त्यानंतर दंतभट्टाने कोठेही यात्रेस जाण्याचे टाळले. श्री स्वामीचरणी सतत सेवा करीत राहिला. मोह, ममता, अहंकार यांचा महाराजांनी त्याग केला होता. काम, क्रोधादी शत्रू महाराजांनी जिंकले होते. ते सदा तृप्त व आश्रयरहित असत. त्यांना तहान भूक कशाचीही बाधा होत नसे. जे स्थान त्यांना पवित्र वाटे तेथे ते वास करीत असत. जातपात त्यांना मान्य नव्हती. चारही वर्णाचे लोक त्यांची पूजा अर्चा करीत असत. ते भूत, भविष्य व वर्तमान जाणत असत. महाराज कोणत्याही माणसाच्या अधीन राहत नसत. कुणाकडेही भोजन घेण्यास त्यांना आवडत नसे. मात्र त्या माणसाची श्रद्धा, भक्ती श्रेष्ठ असावी लागे. आपल्या भक्तांचे ते नेहमी हितच बघत असत. वेळप्रसंगी रागावून त्याला त्याची चूकही दाखवित असत. अशा भक्तप्रिय महाराजांच्या लीला वर्णन करणे कुणालाही अशक्यच आहे. कोणी भक्त आपली मनोकामना कधी पूर्ण होईल असे महाराजांना विचारत, तेव्हा महाराज म्हणत, उतावळा सो बावळा, धीरसो गंभीर. अर्थात उतावळा नवरा व गुडघ्यास बाशिंग. ईश्वर प्राप्ती होण्याच्या इच्छेने कोणी आल्यास त्यास त्याच्या योग्यतेप्रमाणे कर्ममार्ग व भक्तिमार्ग प्रथम दाखवून मग ज्ञानमार्ग दाखवीत आणि त्याचा उद्देश पूर्ण करीत असत. तीर्थक्षेत्रे सारी असती संत चरणावरी. श्री स्वामी समर्थ.